साठी अनेक वेळा प्रशासनाकडे तुम्ही विनंत्या केल्या, लेखी अर्ज पण दिले, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. काय आताच मी या ठिकाणी प्रसार माध्यमातून प्रशासनाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी गेल्या 17/7 ते आज काल परवा तारखेपर्यंत मी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेली आहेत आणि त्या निवेदनाच्या प्रती सुद्धा माझ्याकडे आहेत. खरं म्हणजे जिथं खरोखरच गोरगरिबाचे विद्यार्थी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात, त्या आता माझ्या शाळेची गुणवत्ता जर तुम्हाला सांगितली ना सर, तर नवोदय विद्यालयामध्ये त्या परीक्षेच्या कालपर्वा कुठली परीक्षा झाली नवोदय विद्यालयाची, तर त्या नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये माझ्या शाळेचे किमान 8 ते 10 विद्यार्थी पात्र झालेले आहेत असं मी म्हणतो. कारण एससी कॅटेगरीच्या पोरांना 92 ते 90च्या वर गुण घेतलेले आहेत. तर शिक्षक इतक्या मेहनतीनं या ठिकाणी शिकवतात, परंतु माझ्या लेकरांना, शाळेतल्या माझ्या लेकरांना बसण्यासाठी इमारत उपलब्ध नाही. आणि ती इमारत उपलब्ध करण्यासाठी, मिळवून देण्यासाठी किमान मी काय म्हणलो होतो शासनाला की बाबा किमान मला खोल्या दुरुस्तीसाठी निधी द्या, खोल्या दुरुस्ती करून मी 1 ते 5 वर्ग भरू शकतो. परंतु शासनानं त्या मागणीकडे माझ्या अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. या ठिकाणी मी अत्यंत शासनावर माझा एक रोष माझा म्हणा, कारण होतकरू विद्यार्थी शिकण्यास तयार आहेत, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खोल्या लायक नाहीत. वर्ग माझ्या इथं 1 ते 5 आहेत. विद्यार्थी संख्या माझ्या शाळेमध्ये 80 ते 81 वर्ग संख्या आहे. परंतु खोल्या आहेत, कशा खोल्या आहेत जी निकामी, ते फोटो सुद्धा मी आदरणीय पत्रकार बंधूंना मी त्या ठिकाणी दाखवून दिलेले आहेत. कारण खास विद्यार्थ्याला बसायसाठी फक्त एक डिजिटल क्लासरूम आहे आणि दुसरी जी आहे बाहेर जर पाहिलं तिचं तर छत आता पूर्ण मोडकळीस आलेला आहे. आणि म्हणून मी या प्रसार माध्यमाच्या याच्यातून मी प्रशासनाला विनंती करतो. या ठिकाणी मी माननीय आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे सर यांना डीपीटीसी मधून तरी किमान मला 2 खोल्याची दुरुस्ती द्यावी अशी मी त्या ठिकाणी त्यांनाही निवेदन दिलेलं आहे. परंतु त्या निवेदनाला प्रशासनाने आणि जिल्हा नियोजन समितीने केराची टोपली दाखवलेली आहे असं मला वाटते एकंदरीत पाहताना सर. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, काल परवा जे प्रशासनानं एक निधीचं वितरण केलेलं आहे, मी तुम्हाला त्या ठिकाणी निवेदनामध्ये दाखवून देतो. शिक्षण विभाग जिल्हा परिषद प्राथमिक यांनी 10व्या महिन्यामध्ये 28 तारखेला एक निधीचं वितरण करण्यात आलं. त्या ठिकाणी जवळपास हिमायतनगर तालुक्यातील 16 जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या दुरुस्तीसाठी निधी दिला आणि हातगाव तालुक्यातील केवळ 4 गावच्या खोल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी त्यांनी निधी वितरित केला. त्या ठिकाणी मी शाळेचे फोटो, मोडकळीस आलेल्या इमारती, या सगळे पुरावे मी प्रशासनाला कळवले. परंतु जिथं निधी नको आहे त्या ठिकाणी दिला आणि मला पाहिजे त्या ठिकाणी मला निधी दिलेला नाही. तर तो बदलून देण्यासाठी सुद्धा मी काल परवा एक पत्र दिलेलं आहे सर. मी सर 7व्या आणि 8व्या मध्ये जे आपल्या हातगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यावेळेस मी समक्ष शिक्षण अधिकारी हातगाव आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती हातगाव यांना मी समक्ष निवेदन दिलेलं आहे. सर मला कुठल्याही प्रकारे तुमच्या शासनाकडून निधी मिळवण्यासाठी मला मदत करा, पाठपुरावा करा. म्हणजे त्यांनी सुद्धा आतापर्यंत आमच्या त्या निधीची हे केलेली नाही, मिळाली नाही. मला काहीच नाही. शासनाकडे एवढीच विनंती आहे, माझ्या जे 2-3 खोल्या मोडकळीस आलेल्या आता वर्ग खोल्या, त्या वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी मला तातडीने निधी मिळाला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे.